नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही सर्वजण अभ्यास करतायत ना? 100% अभ्यास हा करायलाच पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्टच्या पार्ट 3 पर्यंत आपण पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स बद्दल इन डिटेल डिस्कशन केलं. कशा पद्धतीने पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट ऑकर झालं म्हणजेच टिल मॉडर्न पिरियोडिक लॉ. तर सगळ्यात पहिल्यांदा रिवाइज करून घेऊ, मॉडर्न पिरियोडिक लॉ काय होता, त्याच्या अगोदर मेंडलीज पिरियोडिक लॉ काय होता, आणि मग स्टार्ट करू पुढचा पिरियोडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट साठी. म्हणजे यामध्ये आपल्याला व्हॅलन्सी काय असते, ॲटॉमिक साईज चा ट्रेंड काय आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचा ट्रेंड काय आहे, आयोनायझेशन एन्थॅल्पीचा ट्रेंड काय आहे, या सर्व गोष्टींबद्दल डिटेल मध्ये स्टडी करायचे. सो लेट स्टार्ट विथ मेंडलीज पिरियोडिक लॉ ने जे काही पिरियोडिक लॉ दिलेला होता तो लॉ काय होता, द फिजिकल अँड द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. व्हेरी गुड. त्यानंतरचा सेकंड वाला पार्ट मॉडर्न पिरियोडिक लॉ, इट स्टेट्स दॅट द फिजिकल अँड द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. तो जो आपण लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल और मॉडर्न पिरियोडिक टेबल स्टडी करतोय मुलांनो, तो मॉडर्न पिरियोडिक टेबल कोणत्या बेसिस वरती आहे, बोला मुलांनो, कोणत्या बेसिस वरती आहे? ऑन द बेसिस ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. सो आजच्या या लेक्चर मध्ये आपण व्हॅलन्सीज काय असतात, व्हॅलन्सी कशा पद्धतीने आपण मार्क करत असतो त्याच्याबद्दल आपल्याला डिटेल मध्ये बघायचं. सो वेन एव्हर वी राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम आपण लिहितो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असतो. जसं फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो रे मुलांनो? ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो मुलांनो? 8. सो इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,6. So as it contains 6 electron in its valence shell. Valence shell म्हणजे काय? The outermost shell present in the atom. Very good. So valency म्हणजे काय आपल्याला ते ह्या पार्ट मध्ये बघायचं. So the valency of an element is determined by the number of valence electrons. आता आपण ऑक्सिजनचं एक्झाम्पल घेतलं होतं, त्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आले 6. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? The electrons which are present in the outermost shell. Very good. Next, so let's consider एक example घेऊ आपण. Let's consider element of first 3 periods with their atomic number and electronic configuration. जे तुमचं काम इथं ऑलरेडी सोपं केलंय जरा, त्याचे एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर आणि त्यांचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कन्सिडर करू आपण. बघा इथे सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ते पण मार्क केलेले. तर बघा, द पिरियड नंबर इंडिकेट्स द नंबर ऑफ शेल्स. पिरियड नंबर काय इंडिकेट करताय, किती शेल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट. जसं फर्स्ट पिरियड आहे एकच शेल, सेकंड पिरियड आहे बघा 2 शेल्स बघायला मिळतात, थर्ड पिरियड मध्ये 3 शेल्स बघायला मिळतात. तो ग्रुप नंबर इंडिकेट्स द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, दॅट इज इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल. जे की लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं. ज्यांनी बघितलं नसेल लास्टचा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात, की ज्यामध्ये आपण एक्सप्लेन केलं होतं. काय एक्सप्लेन केलं होतं? जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 किंवा 2 असेल तर तोच त्याचा ग्रुप नंबर असणार आहे. पण जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 3 to पुढे गेलेत 8 पर्यंत, तर त्या केसमध्ये तुम्हाला +10 करायचं आहे, सो दॅट यू विल गेट अ करेक्ट ग्रुप नंबर ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट. सो हियर सोडियम, मॅग्नेशियम अँड अल्युमिनियम contains 1, 2 and 3 electrons respectively in their outermost shell. Look at here, 1, 2 and 3. So to become stable, it is easier for them to donate electrons. ये चीज ध्यान में रखणे. काय लक्षात ठेवायचं मुलांनो? इलेक्ट्रॉन्स डोनेट झाले पाहिजे. सो देअर व्हॅलन्सी इज, काय व्हॅलन्सी येतील रे? इलेक्ट्रॉन जर डोनेट होत असतील तर चार्ज काय येईल? प्लस येईल का मायनस येईल? जर एखादा ॲटम इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, इलेक्ट्रॉन जर डोनेट झाला तर चार्ज काय येत असतो? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन गेन केला तर चार्ज काय येत असतो? निगेटिव्ह. का असं होतं? कारण इलेक्ट्रॉन इटसेल्फ बिअर्स निगेटिव्ह चार्ज. पॉइंट क्लिअर होतोय? सो नेक्स्ट बघा, carbon and silicon contains 4 electrons in their outermost shell. To become stable, so it is easier for them to share electrons, so their valency is 4. बघा, phosphorus, sulfur आणि chlorine contains 5, 6, 7 electrons. आता 5, 6, 7 electrons असतील तर ते स्टेबल त्याच वेळेस होतील ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतील. सो त्यांची व्हॅलन्सी काय घ्यायची असते आपल्याला मुलांना?
निगेटिव्ह, जितके इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड आहे तितका मायनस चार्ज घ्यायचा असतो. सो व्हॉट दीज एलिमेंट्स डू, काय करतील हे, सो गिव्ह और टेक और शेअर द इलेक्ट्रॉन्स. सो देअर आर ऑलरेडी स्टेबल, सो देअर व्हॅलन्सी इज 0. कोणाची व्हॅलन्सी, हेलियम, निऑन, आर्गॉन, जितके पण इनर्ट गॅसेस आहे मुलांना, इनर्ट गॅसेस एलिमेंट्स जनरली कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनचं शेअरिंग किंवा गेनिंग करत नाही, म्हणून त्यांना आपण इनर्ट गॅसेस और नोबल गॅसेस म्हणत असतो. सो हियर व्हॅलन्सी increases from 1 to 4 for the second and third period and then decreases from 4 to 0 when we go from left to right in the periodic table. मग आता ह्या पिरियोडिक टेबल मध्ये तुम्हाला हा ट्रेंड क्लिअर होतोय. जसं आपण लेफ्ट टू राईट जातोय, व्हॅलन्सी 1 to 4 पर्यंत इन्क्रीज होत जाते आणि परत ड्रॉप होतोय 0 पर्यंत. मुद्दा क्लिअर होतोय का बघा, 1 to 4 पर्यंत जाईल, देन अगेन 4 to 0, 4 3 2 1 and लास्ट इज 0. लास्ट 0 म्हणजे कोण, नोबल गॅसेस. त्यांना ना तर इलेक्ट्रॉन गेन करायचे ना इलेक्ट्रॉन लूज करायचे. So all the elements of the group have the same number of valence electrons, therefore they have same valency. कोणासाठी, फर्स्ट आणि सेकंड साठी. नेक्स्ट वन इज atomic size in the period and group. लक्ष द्या इकडे, atomic size across the period. काय होणार आहे मुलांना, the term atomic size refers to the atomic radius. मग आता atomic radius काय असतो, the distance from nucleus to the outermost shell. परत एकदा लक्ष द्या, the distance from nucleus to the outermost shell is called as atomic radius or atomic size. For example, जर हा ॲटम असेल, त्याचा न्यूक्लियस आहे, ही फर्स्ट शेल झाली, सेकंड शेल झाली आणि त्याच्यामध्ये ती थर्ड शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहे. मग हा जो सेंटर पासून लास्ट शेल पर्यंतचा जो काही डिस्टन्स आहे त्याला म्हटलं जाईल ॲटॉमिक रेडियस और ॲटॉमिक साइज. सो नेक्स्ट, सोडियमच्या केसमध्ये मॅग्नेशियम, अल्युमिनियम काही एक्झाम्पल्स घेतले, त्याच्या थ्रू तुम्हाला दाखवतो. इथे बघा, सोडियम मध्ये थर्ड शेल आहे 281, मॅग्नेशियम मध्ये 282, 283, 284, 285 and 286. आता इथे व्हॅल्यूज पण मार्क केले बघा, 186 पिकोमीटर, 160, 143, 118, 110, 104. अप्रॉक्सिमेटली यांच्या व्हॅल्यूज इथे प्लॉट केलेल्या आहेत. त्या व्हॅल्यूज प्लॉट करण्यामागचं रिझन की तुम्हाला इथे ट्रेंड प्रॉपरली समजेल की आज वी मूव फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन द सेम पिरियड, तर काय होतं, ॲटॉमिक साईज डिक्रीज होत चालली मुलांना. लक्षात येत आहे, विदिन द सेम पिरियड ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग. नेक्स्ट, so the term atomic radius refers to the radius of an atom. Atomic radius is the distance between the center of atom and the outermost shell. जे मी मगाशी एक्सप्लेन केलं, ज्यांना लिहायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर तुमच्या नोट्स मध्ये तुम्हाला लिहायला कामात येईल. सगळ्यांमध्ये थर्ड शेल होती, पण 11 प्रोटॉन आहे, 11 न्यूट्रॉन आहे. आता बघा इथे होल्डिंग दाखवली बघा, ह्या अॅनिमेशनने कामाला थोडं सोपं झालं. काय होतं बघा, आता जसं जसं इथे 11 प्रोटॉन होते ते ह्या इलेक्ट्रॉनला होल्ड करत होते, इथे 12 झाले, सेम डिस्टन्स वरती त्यांचं होल्डिंग वाढत गेलं. म्हणजे माझं एक फेवरेट एक्झाम्पल आहे, मी सर्व मुलांना सांगत असतो. आपला काय असतं, जर सपोज 10 चोर आहे, 10 पोलीस आहे, म्हणजे आपण चोर पोलीस खेळतोय असं धरा, 10 चोर आपलेच आहेत, 10 पोलीस पण आपलेच आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांचा ग्रुप केलाय 10-10चा, त्याच्यामध्ये 10 लोकांनी 10 लोकांना पकडून ठेवले आणि आपण एक सर्कल मार्क केलेला आहे. आणि कंडिशन अशी आहे की जे मुलांमध्ये उभे आहेत सर्कलच्या, म्हणजे जे न्यूक्लियस मध्ये जे प्रोटॉन्स आहेत, जे पोलीस आहेत, त्यांनी रेडियसच्या बाहेर जायचं नाहीये. त्यांना जेवढी रेडियस ठरवून दिली तेवढ्यातच त्यांनी राहायचे. मग काय झालं, एक चोर सक्सेसफुली पळून जायला सक्सेसफुल झाला. आता पहिले काय कंडिशन होती, 10 लोकांनी 10 इलेक्ट्रॉन्सला पकडून ठेवलेलं होतं. आता एक इलेक्ट्रॉन गेलाय, तर आता काय कंडिशन आहे, प्रोटॉन त्याच्यासोबत जाऊ शकतोय का, नाही. कंडिशन काय सांगितलेली, त्याने बाहेर जायचं नाहीये. सो नाउ दॅट 10 प्रोटॉन्स विल होल्ड रिमेनिंग 9 इलेक्ट्रॉन्स मोर टाइटली ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस केस. आर यू गेटिंग माय पॉइंट? मग सेम पार्ट इकडे होत चाललाय. मग काय होतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतंय. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं तर चार्ज काय व्हायला लागतोय, मुलांना कमी व्हायला लागतोय, जास्त व्हायला लागतोय. अरे बाळांनो, कमी व्हायला लागतोय, जास्त व्हायला लागतोय. फोर्स काय होतंय, जसं जसं आपण सक्सेसिव्ह स्टेपला जातो, जसं इथे 11 प्रोटॉन होते, इकडे 12 होते, इकडे 13 आहे, इकडे 14 आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत चाललाय, कारण प्रोटॉनचा नंबर वाढतोय, पण डिस्टन्स तर सेम आहे ना. मग डिस्टन्स जर सेम असेल तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन मोर पुल टुवर्ड्स न्यूक्लियस, हा काय होईल, इन्क्रीज होईल. मग इलेक्ट्रॉनचा पुल टुवर्ड्स न्यूक्लियस इन्क्रीज झाला तर साईज काय व्हायला लागेल, कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागेल. दॅट्स वाय वी से दॅट as we move from left to right in the periodic table, atomic size decreases.
within the same period. ते लक्षात ठेवायचे. So as we go from left to right in the period, the nuclear charge increases. Thus, जे मी म्हटलं, न्यूक्लियर चार्ज काय होतं, इन्क्रीज होत जातोय कारण प्रत्येक पॉइंटला प्रोटॉन वाढतोय. The pull between the electrons and proton increases. Therefore, the atomic size decreases as we go from left to right. Next, atomic radius down the group. आता डाउन द ग्रुप काय होणार आहे, डाउन द ग्रुप जाताना काय होईल, जसं फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम. इथे हायड्रोजन 1, 3, 11, 19. चला इथपर्यंतच पकडू. 1 इथे काय 2,1, 2,8,1, 2, 8, 2, 8, 8 हे झालं 18 आणि 1, 19. आता इथे बघा, जर मी याचा डायग्राम काढली तर एक सर्कल येईल, इकडे काय येतील रे, 2 येतील. म्हणजेच at each successive step the new shell or the new orbit is being added. आणि आपण डेफिनेशन काय सांगितली होती, atomic radius or atomic size, it is the distance from nucleus to the outermost shell. So as we move from top to bottom within the same group, atomic size goes on increasing. तेच आता आपण स्ट्रक्चरच्या फॉर्मॅट मध्ये, एनिमेशनच्या फॉर्म मध्ये बघून घेऊ. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन त्यांच्या व्हॅल्यूज दिल्या 64 पिकोमीटर, 99, 144, 133. As we move down the group, atomic size goes on increasing. Atomic radius increases in a group from top to bottom as new shell are added, bringing outermost electrons farther from the nucleus. Next one is metallic and non-metallic character. As we all know, S block and P block contains metals. P block is the only block in the periodic table which has metal, non-metal and metalloids. So as we move from left to right, metallic character decreases, non-metallic character increases. Very good. So let's have a look. Metals have 1, 2 or 3 electrons in their outermost orbit. In order to become stable, metals donate electrons and forms positive ions Na plus Mg2 plus. Therefore, metals are said to be electropositive. Non-metals have 4 to 7 electrons in their outermost shell. So to form stable or to get stability, non-metals share or accept electron from and forms negative ions, that is S2 minus P3 minus. Therefore, non-metals are said to be electronegative. So बघा इथे कंडिशन्स दिलेले, मेटॅलिक कॅरेक्टर अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर decreases and non-metallic character increases as we move from left to right in the period. दुसरा काय मुद्दा दिलेला आहे बघा, this is because atomic size decreases, therefore the electrons are not easily released. That's why they are more electropositive and non-metals are more electronegative. Metallic and non-metallic character down the group. So as we move from top to bottom, metallic character goes on, काय होत जातील, increase होत जातील. बघा, lithium, sodium, potassium, rubidium, first group elements दिलेले तिथे. So let's consider group first A. In group, metallic character increases and non-metallic character decreases. बात समझ रहे हो, मुद्दा समझते हैं. As we move from top to bottom, metallic character increases and non-metallic character decreases. This is because atomic size जर increase झाली तर जो valence electron आहे that can be easily removed. जर valence electron remove होत असेल म्हणजे तो काय होतोय, काय म्हणून ऍक्ट होतोय, more electropositive in nature. आणि जितका more electropositive in nature तितका तो metallic character behave करेल. मेटलचा कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज असते की it is more electropositive in nature. Next, chemical reactivity and nature of oxide. So here, chemical reactivity. On moving from left to right in a period, chemical reactivity of element first decreases and then increases. म्हणजे सुरुवातीला डिक्रीज होत जाते आणि नंतर परत इन्क्रीज व्हायला स्टार्ट होते. बघा आता याच्या पिक्चरच्या फॉर्म मध्ये दाखवतो. थर्ड पिरियड एलिमेंट आहे सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन. सोडियम इज व्हेरी रिएक्टिव्ह, सिलिकॉन इज लिस्ट रिएक्टिव्ह and again chlorine is very reactive. So chemical reactivity first decreases and then again increases. सिलिकॉन पर्यंत डिक्रीज होत जाते आणि नंतर परत केमिकल रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होत जाते. हवा असेल तर पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन टाका. नेक्स्ट,
chemical reactivity. The chemical reactivity of metal increases on going down in a group of the periodic table. बघा chemical reactivity down the group काय जाणार आहे, increase होत जाणार आहे. टॉपला जो असेल तो least reactive असेल आणि जो बॉटमला असेल तो most reactive असेल. So as we go down the group, metals, the tendency of their atoms to lose electrons increases, hence their chemical reactivity also increases. Again याच्यासाठी पण काय रिझन देणार आहे मुलांना आपण, की जसं जसं आपण टॉप टू बॉटम जातोय ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाली तर शेवटचा इलेक्ट्रॉन मोर इझिली रिमूव्ह होऊ शकणार आहे. तो जितका जास्त इझिली रिमूव्ह होईल तितकी रिॲक्टिव्हिटी जास्त शो होईल. क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ग्रुप 17. ग्रुप 17 मध्ये मोस्ट रिएक्टिव्ह टॉपला असतील, लिस्ट रिएक्टिव्ह बॉटमला असतील. सो केमिकल रिएक्टिव्हिटी ऑफ नॉन मेटल डिक्रीजेस ऑन गोइंग डाऊन दी ग्रुप. जे की मेटल मध्ये काय होत होते, इन्क्रीज होत होते. So the tendency of their atoms to gain electron decreases, due to which their reactivity also decreases. Nature of oxide. On going down the group, the periodic table, there is no change in the nature of oxides of the elements. So all the elements of group first are basic oxides. Fluorine, chlorine, bromine, iodine. Non-metal चे group 17 चे जर oxides form केले. So all the elements of group 17 are non-metal and non-metals tends to form acidic oxide. Metal च्या केस मध्ये काय होतं मुलांना, बेसिक ऑक्साइड होते. अरे yes or no? On moving from left to right in a period, the basic nature of oxide decreases and the acidic nature of oxide increases. But obvious आहे की टॉप टू बॉटम जाताना जेवढे पण नेचर होतं ऑक्साइडचं नेचर ते मेटल मध्ये बेसिकच राहिलं आणि नॉन मेटल मध्ये ऍसिडिक झालं. बट ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे मेटल टू नॉन मेटल, नेचर ऑफ ऑक्साइड बिकम्स बेसिक. कारण ऍसिडिक नेचर कमी, बेसिक नेचर कमी व्हायला लागतं, ऍसिडिक नेचर वाढायला लागतं, इन्क्रीज व्हायला लागतं. बघा इथे दिलेलं नेचर ऑफ ऑक्साइड हायली बेसिक. सोडियम, अल्युमिनियम, सिलिकॉन ऑक्साइड्स आर एम्फोटेरिक इन नेचर. मुलांना एम्फोटेरिक म्हणजे काय रे, एम्फोटेरिक म्हणजे काय असतं, दे बिहेव ॲज ऍसिड ॲज वेल ॲज बेस. ते ऍसिड ॲज वेल ॲज बेस दोघंही म्हणून बिहेव करतात, म्हणून त्याला आपण एम्फोटेरिक इन नेचर असं म्हणत असतो. बेसिक नेचर ऑफ ऑक्साइड डिक्रीजेस अँड देन ऍसिडिक नेचर ऑफ ऑक्साइड इन्क्रीजेस. नोट करून घ्या पटकन, पॉज करा, नोट करून घ्या. नेक्स्ट, इलेक्ट्रॉन अफिनिटी अँड आयोनायझेशन पोटेन्शियल. लेट्स सी इलेक्ट्रॉन अफिनिटी. इलेक्ट्रॉन अफिनिटी बाय द वर्ड इलेक्ट्रॉन अफिनिटी मुद्दा समजतोय काय होतंय, द अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज व्हेन an atom in the gaseous state accepts electron to form an ion. Always लक्षात ठेवायचं, whenever जेव्हा कधी एखादा इलेमेंट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल त्यावेळेस तो काहीतरी एनर्जीचं डेसिपेशन करणार आहे. आयदर एनर्जी रिलीज करेल और एनर्जी घ्यावी लागेल, द्यावी लागेल त्या ऍटम साठी. सो गॅशियस ऍटम कडनं ज्यावेळेस कुठलाही ऍटम इलेक्ट्रॉन गेन करतोय तर त्यावेळेस त्याच्यावरती कुठला चार्ज येणार आहे मुलांना, निगेटिव्ह चार्ज येईल. निगेटिव्ह चार्ज येतोय म्हणूनच त्याला आपण काय म्हणणार आहे, अनायन बोलणार आहे. सो कुठल्याही ऍटमची इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची जी काही टेंडन्सी असते त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन अफिनिटी. एनर्जी लिबरेटेड, दॅट इज फर्स्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी. युनिट ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी इज इलेक्ट्रॉन व्होल्ट. ईव्ही मध्ये त्याला मार्क केलं जातं. क्लोरीनची इलेक्ट्रॉन अफिनिटी किती बघा, -3.82 इलेक्ट्रॉन व्होल्ट. -3 पॉइंट आहे म्हणजेच रिप्रेझेंट्स निगेटिव्ह साइन. निगेटिव्ह साइन काय रिप्रेझेंट करताय रे, सिस्टमला म्हणजेच ऍटमला एनर्जी द्यावी लागेल का ऍटम एनर्जी रिलीज करेल. निगेटिव्ह मीन्स ऍटम एनर्जी रिलीज करतोय. एनर्जी रिलीज करतोय म्हणजे तो मोर स्टेबल फॉर्म मध्ये जातोय. दॅट्स वाय हॅलोजन हॅज मोर इलेक्ट्रॉन अफिनिटी. फॅक्टर्स विच अफेक्ट द इलेक्ट्रॉन अफिनिटी. कोणते कोणते फॅक्टर्स आहेत जे इलेक्ट्रॉन अफिनिटीला अफेक्ट करतात. ऍटॉमिक साईज इन्क्रीजेस, इलेक्ट्रॉन अफिनिटी डिक्रीजेस. असं का होईल रे मुलांना, ऍटॉमिक साईज जर वाढली तर न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेलचा इलेक्ट्रॉनचा जो काही होल्ड आहे तो होल्ड तितका राहणार नाही, होल्ड कमी होईल. होल्ड कमी झाला तर इलेक्ट्रॉन अफिनिटी तो तितका जास्त किंवा तितकी स्ट्रॉंगर इलेक्ट्रॉन अफिनिटी शो करू शकणार नाही. नेक्स्ट, a small atom takes up electron more readily than a large atom since nucleus of the atom has the tendency to accept electrons. So nuclear charge increases and electron affinity also increases. So reason nuclear charge increases, similarly there is an increase in the tendency of the atom to accept electron. Trends in electron affinity across the period
फ्रॉम लेफ्ट टू राईट. काय असू शकतो रे? लेफ्ट टू राईट जाताना ऍटॉमिक साईज काय होते? डिक्रीज होते. ऍटॉमिक साईज डिक्रीज झाली म्हणजे न्यूक्लियस मोर क्लोज झाला. सो न्यूक्लियस मोर इझिली इलेक्ट्रॉन दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेईल, त्याला म्हटलं जाईल मग इलेक्ट्रॉन अफिनिटी increases as we move from left to right as the atomic size decreases. As we move from top to bottom, electron affinity decreases as atomic size increases. Are you getting my point? Look at here. Elements lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon. Electron affinity in electron volt. आता इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये काही एक्सेप्शन शो केलेले आहेत, ते बाजूला राहू द्या. इकडे लक्ष द्या, इथे होती -0.61, इथे आलेली -3.6. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला व्हॅल्यूज लर्न करायच्या आहेत का? अजिबात गरज नाही. आपल्याला फक्त ट्रेंड लक्षात ठेवायचा आहे. काय ट्रेंड आहे? लेफ्ट टू राईट जात असताना इलेक्ट्रॉन अफिनिटी इन्क्रीजेस. तुम्ही म्हणाल सर साइन तर मायनस होत चालली, मायनस साइन होते, दॅट मीन्स तो मोर इझिली मोर इफेक्टिव्हली इलेक्ट्रॉन स्वतःकडे ऍक्सेप्ट करेल. बघा, इलेक्ट्रॉन रेडाय डिक्रीजेस, इलेक्ट्रॉन अफिनिटी इन्क्रीजेस. हॅलोजन साठी सगळ्यात जास्त असेल. न्यूक्लियर चार्ज इन्क्रीजेस, इलेक्ट्रॉन अफिनिटी also increases. Neon has electron affinity 0 since noble gases are having stable electronic configuration, so find it difficult to accept electrons. So here electron affinity increases. हे important आहे, नोट करून घ्या. Electron affinity increases across the period as we move from left to right within the same period. Trends in electron affinity down the group, जे मगाशी एक्सप्लेन केलं. डाऊन द ग्रुप काय जाणार आहे? atomic size increase होत जाईल. atomic size increase झाली तर इलेक्ट्रॉन अफिनिटी डिक्रीज होणार आहे. बघा, atomic radii increases, electron affinity decreases. nuclear charge increases, electron affinity should increases. Increase in atomic radii dominates over increase in nuclear charge. That's why as we move from down the group, overall electron affinity decreases as we move from down the group. Although इथं न्यूक्लियर चार्ज वाढतोय, पण न्यूक्लियर चार्ज तितक्या प्रमाणात नाही वाढत जितक्या proportion atomic size वाढत चालली आहे. That's why we say that overall as we move from top to bottom within the same group, electron affinity decreases. Down the group decreases. Ionization potential or ionization energy. So the amount of energy required to remove loosely bound electron from the outermost shell of and 1 mole of isolated gaseous atom is called as ionization potential or ionization energy. Energy required to remove first electron is called as first ionization potential or first ionization enthalpy. Second साठी लागणारे असेल तर second ionization enthalpy or second ionization potential. याचा पण युनिट काय असणार आहे मुलांना? इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता मला सांगा, जर मेटल पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, त्याला सपोज आपण म्हटलं फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी, काहीतरी एनर्जी लागली. ज्यावेळेस सेम मेटल मधनं आपण सेकंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतोय त्यावेळेस पहिल्यापेक्षा एनर्जी जास्त लागेल का कमी लागेल रे? जे मगाचा कन्सेप्ट सांगितलं होतं, 10 चोर होते 10 पोलीस होते. पोलिसांची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे ज्या मुलांच्या ग्रुपला आपण पोलीस बनवून ठेवलेले त्यांना स्ट्रिक्टली वॉर्न आहे की तुम्ही तुमच्या सर्कलच्या बाहेर, तुमच्या रेडियसच्या बाहेर जायचं नाही. मग जर एक चोर पळून गेला, आता उरलेले 9 आहे, तर त्या 10व्याला काही काम आहे का सध्या? नाही. तो काय करेल? मग त्या 9ला पकडून ठेवायचा प्रयत्न करेल. मग पहिल्याला पळण्यासाठी जी काही एनर्जी एक्सपेंडिचर करावं लागलं त्याच्यापेक्षा निश्चितच जो दुसरा आहे त्याला इलेक्ट्रॉन किंवा त्याला जो काही ऍटमचा होल्ड आहे तो जास्त ठेवा, म्हणजे न्यूक्लिअर पॉवर किंवा न्यूक्लिअरचा जो फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तो स्ट्रॉंगर फील होईल. त्याच्यामुळे त्याला जर रिमूव्ह व्हायचं असेल, त्याला जर पळून जायचं असेल तर त्याला एनर्जी जास्त लागेल. म्हणून मुलांना ऑलवेज 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 लक्षात ठेवायचंय. काय लक्षात ठेवायचं? 3 स्टार करा त्याला. काय लक्षात ठेवायचंय? फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी इज ऑलवेज स्मॉलर दॅन सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी विच इज ऑलवेज स्मॉलर दॅन थर्ड आयोनायझेशन एंथॅल्पी. आणि हे ऑलवेज लक्षात ठेवायचंय. विद इन द सेम ऍटम होत असेल तरच ही कंडिशन फुलफिल किंवा तरच ही कंडिशन ओबे होते. Factors which affect the ionization potential: atomic size increases, ionization potential decreases. Nuclear charge increases, ionization potential also increases. Trends in ionization potential across the period. Across the period ionization potential काय होईल रे मुलांनो?
ऍटॉमिक साईज काय होते, डिक्रीज होते. ऍटॉमिक साईज डिक्रीज झाली, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाला तर आयोनायझेशन पोटेन्शियल काय होईल, कमी होईल का जास्त होईल? डेफिनेटली जास्त व्हायला पाहिजे. बघा 21.4, इथे किती होतं 5.4. व्हॅल्यूज आपल्याला पाठ करण्याची आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला रेफरन्स साठी व्हॅल्यूज असेल तर रेफरन्स इझिली लागतो. atomic radar decreases, nuclear charge increases, ionization potential increases, ionization potential increases. मुद्दा समजला? As we move from, म्हणजे कन्क्लुजन काय आलं, as we move from left to right within the same period ionization potential increases, आणि मग टॉप टू बॉटम जाताना ionization potential decreases. So here ionization potential increases across the period, that is from left to right. आता टॉप टू बॉटम जाताना काय होणार आहे, मग इन्क्रीज होईल. बघा इथं व्हॅल्यूज टाकल्यात रेफरन्स साठी. atomic radar increases, ionization potential decreases. So overall increase in atomic radar dominates over increase in nuclear charge. That's why overall ionization potential decreases. एक मुलांना एक सिंपल गोष्ट ऑलवेज लक्षात ठेवायची, जर लेफ्ट टू राईट जाताना इन्क्रीज होत असेल तर टॉप टू बॉटम येताना डिक्रीज होणार. ऑलवेज ते अपोजिट होत असतं. मुद्दा क्लिअर झाला? हायर क्लासेस मध्ये गेल्यानंतर काही ठिकाणी एक्सेप्शन्स बघायला मिळतील. सध्या आपल्याला त्या ट्रेंड मध्ये जायचं नाही. आपण सांगतोय की पिरियोडिक प्रॉपर्टीज आहेत, थोडंफार डेव्हिएशन असेल तरी आपण त्याला लेफ्ट टू राईट जाताना टॉप टू बॉटम जाताना डिक्रीज और इन्क्रीजच्या टर्म्स मध्ये देतोय. इथपर्यंत मुद्दा क्लिअर झाला. सो आजच्या या पार्ट मध्ये तुम्हाला क्लॅरिटी मिळालेली असेल. कशाची सांगितली आपण? ऍटॉमिक रेडियस बद्दल बोललो. बघा इथं समअप करतो. ऍटॉमिक रेडियस और वी कॅन से दॅट ऍटॉमिक साईज, त्याच्यानंतर न्यूक्लिअर चार्ज, इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि आयोनायझेशन पोटेन्शियल. तुम्ही इथे पिरियड मध्ये लिहितो लेफ्ट टू राईट जाताना काय होतंय, आणि इकडे ग्रुप मध्ये लिहितो काय झालेलं आहे. ऍटॉमिक रेडियस पिरियड मध्ये काय झालं रे, डिक्रीज झाले, आणि ग्रुप मध्ये इन्क्रीज झाली. न्यूक्लिअर चार्ज काय होत होता, पिरियड मध्ये इन्क्रीज होत होता, इकडे काय होत होता, डिक्रीज होत होता. इलेक्ट्रॉन अफिनिटी ऍज द पिरियड लेफ्ट टू राईट मूव्ह होताना इलेक्ट्रॉन अफिनिटी इन्क्रीज होत होती, टॉप टू बॉटम जाताना डिक्रीज होत होते. आयोनायझेशन पोटेन्शियल लेफ्ट टू राईट जाताना कमी होत होतं आणि टॉप टू बॉटम येताना वाढत होतं. आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणजे the energy required to remove one electron from one mole of isolated gaseous atom. आणि ती जी काही एनर्जी आहे ती कशात कॅल्क्युलेट करत होतो मुलांना आपण, इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट. नक्की तुम्हाला सर्वांना समजलंय. सो आजच्या या लेक्चर मध्ये आपण पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. याच्या रिलेटेड ज्या काही नोट्स आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी अपलोडेड आहेत, तर तुम्ही तिथल्या नोट्स रेफर करू शकतात. आणि जर तुम्हाला काही कोणत्या टॉपिक मध्ये अडचण असेल किंवा कोणत्या टॉपिक परत रिवाइज करण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही 100% आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. चलो बच्चों, थँक्यू, हॅव अ गुड डे.